राऊत यांचा. मनसेच्या वतीनं उद्या श्रीमान राजसाहेब ठाकरे यांची सभा केज येथे होत आहे. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि किती लोक त्या ठिकाणी साधारणतः जमतील? बघा, सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची गेल्या 18 वर्षामधली केज येथे निवडणूक प्रचाराच्या दरम्यानची ही पहिली सभा आहे आणि आम्हाला इतका विश्वास आहे की त्या सभेमध्ये ग्राउंड पुरणार नाही एवढं माणूस तिथं सन्मान्य राजसाहेब यांना ऐकायला, त्यांना पाहायला आलेला असेल. कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? किती लोक येतील जिल्हाभरात? बघा, जिल्हाभरातनं असं आकडा तर सांगता येणार नाही, परंतु मनसेची जेवढी टीम आहे ती येथील केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातनं बरेचशा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते आणि जनता ही उत्स्फूर्तपणे तिथं येईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. केज विधानसभा मतदारसंघात राजसाहेब येत आहेत, प्रचाराचे काय मुद्दे असतील? बघा, प्रचाराचे मुद्दे म्हणजे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्राचं विकासाचं असलेलं विजन आणि त्यामध्ये केज विधानसभा मतदारसंघाची विकासाची भूमिका, ज्या पद्धतीने राजसाहेब संबंध महाराष्ट्रामध्ये सभा घेत फिरायलेत आणि विकासाचं विजन मांडायला लागलेत, महाराष्ट्र कशा पद्धतीचा असावा, सध्या राजकारणामध्ये जी काही घाण चिखल झालेला आहे, कोणी कोणाही सोबत सह्यासोबत करतो असं सन्मान्य राजसाहेब स्वतः बोलतात. ते या सगळ्या गोष्टीवरती उद्या राजसाहेब परखडपणे आपली मतं मांडतील. त्यासोबतच हा केज विधानसभा मतदारसंघ जो की विकासापासून कोसो दूर आहे, याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे नक्कीच पाऊल उचलतील. त्यांच्या सभेचा कितपत परिणाम उमेदवारावर होईल? नक्कीच सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सभेचा असा परिणाम राहील की या मतदारसंघामध्ये ही सभा ऐतिहासिक ठरेल. आजपर्यंत अशी सभा झाली नाही. ही सभा इतिहास घडवणारी आणि भविष्य बदलणारी ठरेल. समोर सत्ताधीश नमिताताई मुंदडा आणि महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार रोमन साठे हे असताना आपले उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या मताची गोळाबेरीज कशी लागणार? बघा, रमेश तात्या गालफाडे यांना मानणारा वर्ग आहे केज अंबाजोगाई तालुक्यामध्ये. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळ आहे. सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराची केज अंबाजोगाई शहरामध्ये भरपूर अशी माणसं आहेत जी की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे बघून मतदान करतील. आणि हे बघा, जिथं महाराष्ट्रामध्ये आणि केज विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत तिसरा पर्याय नव्हता, तो आज मनसेच्या माध्यमातून सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून तो चेहरा दिलेला आहे. ही लढाई, ही निवडणूक आम्ही सहज घेत नाहीत. ही प्रस्थापिता विरुद्ध विस्थापित चेहरा आहे, एक लक्षात घ्या. कारण आजपर्यंत 27 वर्ष एकाच कुटुंबाच्या घरात सत्ता राहिलेली हे सत्य आहे, हे नाकारता येत नाही. आमचे जे तुम्ही आता नाव घेतलं त्यांनी पण सत्तेचा काळ भोगलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक फ्रेश चेहरा घेऊन येत आहे, ज्याच्या चेहऱ्याला ज्याच्या काली म्हणजे कसलाही डाग नाही लागलेला. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मतदार नक्कीच या तिसऱ्या पर्यायाचा विचार करतील आणि त्यांना प्रचंड मताने निवडून आणतील. आमच्या माध्यमातून मतदारसंघाला आपण काय आव्हान करणार आहात? तुमच्या माध्यमातून मी अंबाजोगाई तालुक्यातील, शहरातील सर्व जनतेस असं नम्र निवेदन करतो की उद्या सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहावं व येत्या 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे या चिन्हासमोरील बटन दाबून रमेश तात्या गालफाडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावं. कारण रमेश तात्या हे उमेदवार नसून श्री राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत. त्या माध्यमातून सर्व जनतेनं मतदान करावं.